इस बात की सूचना रखनी है, मैदान पर समय बिल्कुल व्यर्थ नहीं करना है। तो चलिए, रिजुल्ला उर्फ मनबाड़ गेंदबाजी मार्ग पर तैयार, बल्लेबाज मयूर संकट मोचन सुपर डीजी माउली के। और समय की बात करें दोस्तों, 3:25 हो चुके हैं। तो पहली गेंद गिरने के लिए यहाँ पर तैयार है। 3:25 में 20 मिनट के अंदर ये इनिंग समाप्त हो, इसकी भली भांति सभी खिलाड़ियों ने सूचना लेनी है। पहली गेंद के लिए तैयार हाईवेंड की तरफ से LIG के बल्लेबाज मयूर वाक्षे के लिए। पहली गेंद को बढ़िया, बहुत ही बढ़िया यहाँ पर फील्डिंग की सजावट और बहुत ही लाजवाब फील्डिंग का मुजाहरा। देखिए बहुत ही जबरदस्त तरीके से वहां पर गेंद को रुकाया, गति बहुत ज्यादा थी गेंद में, पर फील्डर की अच्छी फील्डिंग का और डॉट गेंद की समाप्ति, कोई अंक नहीं। रिजुल्ला पहली गेंद फेंकी इस अंडर 19 सितारे ने। सामने अगर बल्लेबाज की बात की जाए तो आज के दिन में सबसे घातक परफॉर्मेंस देता हुआ बल्लेबाज मयूर वाक्षे। दूसरी गेंद, गेंद को खेलना किसी और दिशा में चाहते थे, पर यहां पर लीडिंग एज लेकर थर्ड मैन की दिशा में खिलाड़ी वहां पर तैनात। ये दूसरी डॉट गेंद, बहुत ही बढ़िया गेंदबाजी मैदान के ऊपर हम देख पाएंगे रिजुल्ला द्वारा। देखिए अंडर 19 का ये सितारा अब गेंदबाजी कर रहा है, उनके सामने एक दिग्गज बल्लेबाज मयूर वाक्षे को। मयूर वाक्षे जिन्होंने तख्ते पलट दिए अब के प्रीवियस मैचेस अगर पलट के देखे तो सुबह जो उनकी मैच थी उस मैच में भी लाजवाब बल्लेबाजी करी। इसी के बाद अगर बात की जाए शुशंभू के खिलाफ भी बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी करी। और अब ये मुकाबला बहुत अहम, यहां से अगर उनकी बैट बोल गई, यहां से अगर उनकी बैट क्लिक हो गई तो परिणाम विपरीत हो सकता है। यहां पर उछाल, खिलाड़ी नीचे, केविन, और बहुत ही जबरदस्त कैच, पहली विकेट, बहुत बड़ी विकेट मैं कहना चाहूंगा मयूर वाक्षे के रूप में मैदान से बाहर जाती हुई। तो यहां पर देखिए अब कहीं ना कहीं कॉन्फिडेंस लेवल इनटू द स्काई होगा, क्योंकि यहां पर रिजुल्ला ने पहली अपनी ओवर में पहली ब्रेक थ्रू, वो भी सबसे महत्वपूर्ण विकेट जो उनके आने वाले समय में कांटा बनकर मैदान पर रुक सकता था, उस बल्लेबाज को कहीं ना कहीं अब मैदान से बाहर ढकेलने के बाद एक राहत की सांस भरी होगी। बट ने बल्लेबाज आ चुके हैं, बल्लेबाज मैं कहना चाहूंगा गजानन बोडरे मैदान पर। देखिए आज थोड़ा बैड लक जरूर है, बट अब देखना होगा कि एक नई उमंग और एक नए जोश और मनोबल के साथ वापस अपने बल्लेबाजी मार्ग पर आए। नॉन स्ट्राइकर एंड पर रहेंगे, बट स्ट्राइकर एंड पर रामा मानवर। यहां से कड़ी परीक्षा चालू है रिजुल्ला की। बहुत ही बढ़िया तरीके से खोद के निकाला खिलाड़ी रितेश, और यहां पर रामा की पारी का अंत, लाजवाब कैच, ये दूसरी सफलता रिजुल्ला के खाते में। बीच क्या लाजवाब और बेमिसाल गेंदबाजी, अंडर 19 का ये सितारा रिजुल्ला उर्फ मनबाड़, क्या बढ़िया मनबड़, बहुत ही जबरदस्त। देखिए मैं रिजुल्ला से बुलाना चाहूंगा, इनका दूसरा पेट नेम थोड़ा मेरे लिए हार्ड है, बट प्रयास जरूर करूंगा। तो रिजुल्ला जो कि अब हैट्रिक की कगार पर है। अगर बात की जाए तो सुबह से इस मैदान पर टोटल 3 हैट्रिक्स हमने देखी, गेंदबाज तुषार शर्मा उर्फ मन्नी, उसके बाद अगर बात की जाए तो कैलाश चौधरी, और अब ये शायद तीसरी एक ऐसी गेंदबाजी की पारी है जहां पर हैट्रिक, एट द वर्ज ऑफ हैट्रिक मैं कहना चाहूंगा गेंदबाज रिजुल्ला जरूर फील्डिंग की सजावट कर रहे हैं। ये अंडर 19 का सितारा, सामने मुकाबला है इस बीच गजानन बोडरे से। बहुत ही बढ़िया तरीके से गेंद को खोद कर निकाला, डायरेक्ट हिट का प्रयास, मौका था, दस्तूर था, बट यहां पर कहीं ना कहीं थोड़ी निशानेबाजी कम रह गई, बट जरूर दबदबा कायम किया है इन नन्हे खिलाड़ियों ने इस बड़े बड़े बल्लेबाजों के ऊपर। इस फील्डिंग की सजावट से दबदबा कायम किया। अब डर पनपेगा तो वो बल्लेबाजों के अंदर, क्योंकि ये मौका नहीं दे रहे हैं, बिल्कुल मौका नहीं दे रहे हैं बड़े स्ट्रोक को। यहां पर बल्लेबाज उभर नहीं पा रहे,
गेंदबाजी की बात की जाए तो तीखी, बहुत ही तीखी नोक की गेंदबाजी हो रही है। अब तक स्कोर बोर्ड पे एक भी अंक दर्ज नहीं हुआ। लाजवाब गेंदबाजी। इस बीच पिक कर लिया है गेंद को ऑन साइड की दिशा में जाती हुई, टू बाउंस आउट ऑफ द पार्क इनटू द 4। जरूर जरूर आखिरी क्षण, आखिरी ओवर, आखिरी गेंद पर यह पहला श्री गणेश उभार के रेखा, पहला श्री गणेश किया। सुपर डीजी माउली की टीम गजानन बोडरे के रूप में मिला वो चौका। तो जरूर अब साझेदारी की जरूरत है मैदान पर, क्योंकि दो हुक्मी इक्के और दो बड़े नाम अब मैदान को अलविदा कह चुके हैं। एक तरफ हमने देखा रामा महानवर, तो एक तरफ हमने देखा मयूर वाक्षे। ये दो खिलाड़ी जो कि दावेदारी से बल्लेबाजी कर रहे थे मैदान पर, बट अब मैदान के बाहर है। तो अब दर्शक बन के क्यों ना हो, पर टीम को प्रोत्साहित करेंगे उनके खेमे से। और जब तक का टीम की कमान संभालनी होगी, एक तरफ अब देखेंगे स्ट्राइकर एंड पर सूरज बोबड़े, तो दूसरी तरफ गजानन उर्फ भावड़िया। इन दोनों के ऊपर निर्धार करता है आने वाला समय, आने वाला खेल, आने वाला स्कोर। अगर ये साझेदारी अच्छी तरीके से मैदान पर निभाते हैं, अच्छी बल्लेबाजी करते हैं, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट रखते हैं, तो एक बड़े स्कोर बोर्ड को चूम पाएंगे। वरना जरूर खाली हाथ मैदान से बाहर का रास्ता गेंदबाज दिखाने में कामयाब भी रह सकते हैं। इस बीच गेंदबाजी मार्ग पर LHJ एंड की तरफ से गेंदबाज रितेश हल्के हाथों से गेंद को बस उठा दिया, एक चुराया गति के साथ। दूसरे का कॉल था, बट बढ़िया, बहुत अच्छी तरीके से गैदर किया। एक ही से संतुष्टि, 5 रन एक गेंद की समाप्ति पर, 2 बड़े विकेट के नुकसान पर। तो जरूर रितेश अपनी अगली गेंद के लिए तैयार। गजानन के लिए विपरीत प्रयास था, ऑफ द बैट जरूर, तो डॉट गेंद की समाप्ति, मौका नहीं। चकमेदार स्पेशलिस्ट मैदान के ऊपर अब देख पाएंगे रितेश उर्फ बाबू टू भावड़िया। ये दोनों डबल बी मैदान पर एक दूसरे को कड़ी चुनौती, एक तरफ अंडर 19 का सितारा, तो एक तरफ अनुभवी तलवार गजानन बोडरे उर्फ भावड़िया। दो गेंद बर्फ की तरह जमा कर रख दिया है, बट इस बीच मौका था, उछाल भरी और गेंद जाती हुई सीमा पार, 6 रनों के लिए जबरदस्त स्ट्रोक। के तूफान को काफी समय तक रोकना शायद उतना पॉसिबल नहीं होता, पर मैदान पर तूफानी पारी अब तक तो देखा हमने इस छक्के की मदद के साथ उभर कर आए हैं, कोशिश थी, पर इस गेंद पर अच्छा कम बैक में कहना चाहूंगा गेंदबाज रितेश का। देखा जाना परखा, उसके बाद जो ट्रांस पकड़ के गेंदबाजी की, बल्लेबाज को अपने पॉपिंग क्रीज में जकड़ के रख दिया। बल्लेबाज के बस एक ही उपाय कि बस वो बल्ले का फेस खोलकर उस गेंद को सम्मान दे पाए, इससे ज्यादा कुछ नहीं। डॉट गेंद की समाप्ति। तो स्कोर बोर्ड की अगर बात की जाए तो 11 रन पे अब तक सभी रुका हुआ, बड़े स्ट्रोक को ढूंढते हुए बल्लेबाज भावड़िया। रिवर्स का प्रयास, सबसे फेवरेट स्ट्रोक, यहां पे गलती और मौका था, बहुत ही बड़ा मौका था यहां पर खिलाड़ी के पास। देखिए विष्णु बिचुकले ओझल कर चुके थे गेंद को, बट मौका बना था थर्ड मैन की दिशा में, जो खिलाड़ी तैनात है उनके पास, क्योंकि मिड पिच तक भी नहीं पहुंचे थे यहां पर सूरज बोबड़े। ये रन मैं कहना चाहूंगा नामुमकिन रूप में था, क्योंकि विकेट के रूप में तब्दील हो सकती थी, बट एक रन, नसीब बलवान है आज। तो जरूर 5 गेंदों की समाप्ति हो चुकी है, कुल 12 रन। ये आखिरी गेंद सूरज बोबड़े स्ट्राइकर एंड पर। आखिरी गेंद बल्लेबाज सूरज बोबड़े के लिए, बाहर निकल के ऑन साइड की दिशा में, उनका फेवरेट जोन, उछाल दिया गेंद को, एक चुराया। बहुत ही बढ़िया गैदर विष्णु बिचुकले द्वारा। देखिए बॉडी लैंग्वेज से विपरीत इनकी एक्टिविटी है दोस्तों, मैदान पर प्रॉम्प्ट रिस्पॉन्स है। जिस हिसाब से यहां पर खिलाड़ी ने गेंद को लपका, उसके बाद जो थ्रो किया, उस थ्रो को जो गैदर करने का काम था यहां पर विकेट कीपर के रूप में, बढ़िया तरीके से स्पीड दिखाया
और विष्णु बिचुकले एक माहिर खिलाड़ी है, इसमें कोई दो राय नहीं है। 2 ओवर का खेल यहां पर समाप्त हो चुका है, कुल 13 रन 2 बड़े विकेट के नुकसान पर। देखिए 2 जिम्मेदारी लेकर बल्लेबाजी कर रहे हैं बल्लेबाज मैदान के ऊपर, एक तरफ सूरज बोबड़े और एक तरफ गजानन बोडरे। इनके ऊपर बहुत कुछ निर्भर करता है, आज इनकी बल्लेबाजी पर बहुत कुछ निर्भर करता है, क्योंकि काफी समीप है मेगा फाइनल्स के। अगर आप देखें ये मुकाबले के बाद एक मुकाबला है, बस जैसे कि 2 मुकाबले के बाद मेगा फाइनल्स का मुकाबला, तो उस मेगा फाइनल के मुकाबले तक पहुंचने का जो एक सपना है, क्या उससे रोंद कर आगे निकलेगी साई पूजा की, साई कृपा की ये टीम, या जीत का परचम लहराएगी सुपर डीजे माउली की ये टीम? तो जरूर साई कृपा की टीम एक जबरदस्त परफॉर्मेंस सुबह से इस मैदान के ऊपर दे रही है। फिर एक बार कप्तान का भरोसा, अपनी निजी खाती से दूसरी और टीम की ओर से तीसरी ओवर लेकर गेंदबाज रिजुल्ला, जबरदस्त गेंदबाज है। सूरज बोबड़े के लिए पहली गेंद, राइट आर्म राउंड, बढ़िया तरीके से खेलते मिड ऑन की दिशा में खिलाड़ी वहां पर तैनात, एक चुराया और बहुत ही बढ़िया थ्रो और एक से संतुष्टि। 14 रन पहली गेंद की समाप्ति कर, 5 गेंदें बाकी। अंडर 19 का सितारा रिजुल्ला मैदान के ऊपर गेंदबाजी कर रहा है, बड़े से बड़े बल्लेबाजों को डंके की चोट पर चुनौती देते हुए मौका नहीं दिया, बनना नहीं दिया किसी भी बल्लेबाज को। मैं कहना चाहूंगा अपना सर उठाने नहीं दिया इस बल्लेबाज ने। रामा जैसा एक बड़ा विकेट अपने खाते में दर्ज किया, तो आज ये विकेट नहीं, ये शौर्य की बात होगी इस गेंदबाज के लिए, क्योंकि रामा मानवर का विकेट अपने खाते में दर्ज करना मतलब शेर को पिंजरे में बंद करना। और इस बीच रामा मानवर जैसे बल्लेबाज को अपने मैदान से बाहर भेजा, तो कहीं ना कहीं आज मनोबल है, आज कॉन्फिडेंस है और आज दिन है। तो गुड लक है सितारे के, और देखना होगा इस सितारे की अगली गेंद सामना किस तरीके से करेंगे गजानन बोडरे। पिक कर दिया गेंद को, उछाल भरी, खिलाड़ी तेजी से गेंद के ऊपर आते हुए कैच हो सकता है और कैच हो गया। यहां पर एक और बड़ी मछली अपने फांसे में डालते हुए बल्लेबाज गजानन बोडरे मैदान से बाहर जाएंगे निराशाजनक रूप से। डीजे, तो आज दिन है जैसे कि हमने कहा था, अंडर 19 का सितारा बड़े से बड़े बल्लेबाजों को सर उठाने नहीं दे रहा, नाक में कर रखा है दम, और जिसमें है दम वो है रिजुल्ला। मैदान के ऊपर आप देख पाएंगे प्रदर्शन जबरदस्त, बहुत ही जबरदस्त, काबिल तारीफ गेंदबाजी मैदान पर करते हुए। तो इस बीच इनामों की बौछार है, एक मनोबल बढ़ाने का काम हमारे सभी के बीच एक हमारे साथी मैं कहना चाहूंगा विनोद पाटिल साहब, विनोद मोटे पाटिल साहब की ओर से, विनोद मोटे पाटिल निम्बोडे मटन शॉप के ओनर, उनकी ओर से 501 रुपए का इनाम अगर सुपर डीजे माउली के खिलाड़ी 3 सिक्सर दागने में कामयाब रहते हैं। इस बीच फ्लाइट टेक ऑफ तो की थी पर लैंड किया है देवा चौहान के हाथ में, जबरदस्त, बहुत ही जबरदस्त कैच। इस मसले का कोई हल नहीं दोस्तों। मैदान पर अगर बात की जाए तो जरूर ये ठंड के मौसम की खांसी इतनी आसानी से नहीं जाएगी। रिजुल्ला ये नाम आज सबसे ज्यादा कहीं गूंज रहा होगा तो वो है सुपर डीजे माउली का खेमा, नाक में दम, बीच में जीत और पराजय के बीच में कांटा बनकर खड़ा है, एक चट्टान बन के खड़ा है। जरूर 501 रुपए का इनाम अगर हैट्रिक की कगार पर, जैसे कि दूसरी बार आ चुके हैं हैट्रिक की कगार पर, अगर लेते हैं तो हेमंत चौधरी साहब की ओर से 501 रुपए का इनाम। कैलाश चौधरी टैप किया है गेंद को, खिलाड़ी वहां पर तैनात, देवा चौहान की गति बढ़ चुकी है दोस्तों, स्प्रिंट जैसी रनिंग, पर जरूर गेंद को दस्तानों में दबोच नहीं पाए, एक चुराया, ये हड़बड़ी थी।
तो जरूर इनामों की बौछार इस 2 गेंदों पे, अगर 2 विकेट लेते हैं तो हलीम साहब की ओर से 1000 रुपए का इनाम। बट जरूर इस बीच प्रयास किया था, बट अब आखिरी गेंद, और आखिरी गेंद के ऊपर भी प्रयास करेंगे तो जरूर इनाम तो नहीं पर अंक पूरे मिलेंगे एफर्ट्स के। तो जरूर इस बीच देखिए मिस्टर 360 के पिताजी, उनके ओर से गौरव सरोदे साहब की ओर से 500 रुपए का इनाम। देवा चौहान का वो प्रीवियस कैच दोस्तों जिसमें भागकर उन्होंने कैच को पकड़ा था। क्रिकेट प्रेमी है, काफी करीबी दोस्त भी है, तो गौरव सरोदे साहब जो उनका मनोबल बढ़ाने के लिए 501 रुपए का इनाम दिया, जो कि यहां पर हमारे पास जमा है। स्कोर बोर्ड की बात की जाए तो 5 गेंदों की समाप्ति के बाद 17 रन। आखिरी गेंद देखिए, 20 मिनट आपको मैदान पर अपना सबसे फुर्तीला परफॉर्मेंस देना है दोस्तों। बहुत ही बढ़िया गेंदबाजी डीप में, कोई मौका नहीं। आज के सबसे हाईएस्ट विकेट टेकिंग गेंदबाज में अगर इस गेंदबाज की बात की जाए तो नामांकन दर्ज कर दीजिए इस गेंदबाज के नाम पर, रिजुल्ला। जबरदस्त, बहुत ही जबरदस्त। रोशन सालुंग के जरूर मैदान पर आ रहे, पर बात की जाए गेंदबाज आज स्पॉटलाइट में रहेंगे रिजुल्ला। 2 ओवर 8 रन 5 विकेट, करीब करीब रीढ़ की हड्डी पूरी तरीके से तोड़ दी है सुपर डी माउली की, मैं कहना चाहूंगा गेंदबाज रिजुल्ला ने। तो आज दिन है इस सितारे का, और इस सितारे को रोकना मुश्किल नहीं, नामुमकिन साबित हो रहा है मैदान पर। जो हिसाब से गेंदबाजी कर रहे हैं, डीप में गेंद रख रहे, जानते हैं कि जितनी डीप में गेंद बल्लेबाज को उतना समय मिलेगा नहीं उछालने का, और कहीं ना कहीं लॉन्ग ऑन की दिशा में चीता तैनात किया गया देवा चौहान नाम का, और उस चीते ने जो हिसाब से गेंद को दबोचा उसका पूरा आप देख पाएंगे कि 500 रुपए उनके खाते में दर्ज हो चुके। तो आज साई कृपा टीम एक अलग ही रिदम में मैदान के ऊपर हमें नजर आ रही है। उनके गेंदबाज जो है कि हाई कॉन्फिडेंस के साथ हमें नजर आ रहे हैं, एक लाजवाब परफॉर्मेंस मैदान पर देती हुई साई कृपा की टीम। तो जरूर हम भी प्रोत्साहित करेंगे और शुभकामनाएं देंगे। अब आखिरी ओवर, गेंदबाज रोशन गेंदबाजी मार्ग पर तैयार, स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज कैलाश चौधरी। लेदर के एक बहुत ही बड़े स्पेशलिस्ट गेंदबाजी की अगर बात की जाए तो कैलाश चौधरी कलम्बोली के रफ्तार के सौदागर के नाम से मशहूर है ये खिलाड़ी। रिवर्स का प्रयास, और सुबह जरूर कनेक्ट नहीं हुआ था, बट अब दोपहर दिन ढलते ही यहां पर कमाए हैं चौके के साथ ये 4 रन। तो कैलाश चौधरी की इस चौके की मदद से अगर स्कोरबोर्ड की बात की जाए 21 रन, अभी भी 5 गेंदें बाकी। कैलाश चौधरी देखिए, अब अगर बात की जाए तो एक बल्लेबाज की कमी खलती होगी, वो है प्रसाद टावरे, जो कि अब उनके टीम के खेमे में हमें नजर नहीं आ रहे, वरना अब बल्लेबाजी के रूप में हमें देखने मिल सकते थे। बट एक इंपॉर्टेंट मैच में उनकी एब्सेंटी कहीं ना कहीं उनके अगर आने वाले समय में खल के आएगी। फिर एक बार प्रयास किया था रिवर्स अटेम्प्ट की कोशिश पर रोशन, इस बीच बल्लेबाज के ट्रांस को पकड़ लिया था, देख लिया था, परख लिया था, जान लिया था, और गेंद भी उसी दिशा में फेंकी। विकेट कीपर के दस्तानों में दौड़, गेंद की समाप्ति। 4 गेंदें अभी बाकी। बल्लेबाज कैलाश चौधरी जरूर ढूंढेंगे 2 बड़े हिट को। इस खिलाड़ी की अगर बात की जाए तो इसमें वो ताकत भी है, क्षमता भी है। पिच किया है, गेंद को पूरी तरीके से उछाल दिया, खिलाड़ी वहां पर तैनात। क्या मिलेंगे 4, बट बहुत ही अच्छी शायद फील्डिंग इस बीच हमें देखने मिली। स्ट्राइक अपने पास रखने का प्रयास, अंपायर का इशारा, बहुत ही जबरदस्त और क्विक हैंड्स बिहाइंड द स्टंप हमने देखा इस बीच रितेश। और जरूर इस बीच अंपायर परखेंगे, निर्णय लेने से पहले यहां पर परखा जाएगा। मैं खिलाड़ियों से निवेदन करता हूं कि प्लीज अंपायर थोड़ा धैर्य रखिए, क्योंकि मैदान के बाहर। तो जरूर इस बीच दर्शाया वहां से खिलाड़ियों ने।
मैं निवेदन करना चाहूंगा कोई भी खिलाड़ी उस तरफ नहीं जाएगा, अंपायर जरूर जा रहे हैं तो वो चेकअप करेंगे। अंपायर ने दर्शा दिया है तो अंपायर डिसीजन इज द फाइनल एंड अंपायर डिसीजन इज द लास्ट वन। तो 4 रन जरूर इस बीच अंपायर ने दर्शाया, 4 अंक हम यहाँ पर दर्ज करेंगे। तो बढ़िया चौका कैलाश चौधरी के खाते में, ये दूसरा चौका। जैसे कि हमने दर्शाया था इस बल्लेबाज में ताकत है, इस बल्लेबाज में क्षमता है रुख बदलने की, एक मैं कहूंगा मनोकांक्षा जो इस बल्लेबाज के अंदर है अभी भी जागरूक रखनी होगी। क्योंकि शेष अगर बात की जाए गेंद बची है 3 और इन 3 गेंदों पर बड़े स्ट्रोक को ढूंढना है क्योंकि स्कोर बोर्ड अब 25 पे रुका है। अगर 2 बड़े स्ट्रोक आते हैं या तो चौके या तो छक्के के रूप में, तो 30 के आंकड़े को पार करते हुए कहीं ना कहीं एक सम्मानजनक स्कोर जो कि सुपर डीजी माउली डिफेंड करने नहीं दे सकती सामने वाली टीम को, वो भी हो सकता है। पर देखना होगा क्योंकि आने वाले समय में किस हिसाब से बल्लेबाजी करते हैं। गेंदबाज रोशन अपने लय पे तैयार है, जरूर थोड़ी धीमी गति की गेंद, बहुत ही लेजी। अंपायर ने जाना परखा समझा कर यहां पर बता दिया कि यह दिशाहीन गेंद है, एक्स्ट्रास के रूप में एक योगदान रहेगा रोशन की ओर से। 26 रन स्कोरबोर्ड पे अंकित। फील्डिंग की यहां पर सजावट व्यू रचना बदली जा रही है। देख रहे हैं कि कैलाश चौधरी विपरीत खेल रहे हैं थोड़े उनके खेल के, आज रिवर्स दिखाया, आज फाइन की दिशा में अपने आप को मोड़ के सिंगल हैंड में कहना चाहूंगा एक अच्छा चौका बटोरा। तो इस बीच 3 गेंदें बाकी, रोशन अपनी गेंदबाजी मार्ग पर तैयार है। कैलाश फिर एक बार उसी दिशा में गेंद को उछाल दिया है और देखिए चलते हुए जा रहे थे, कॉन्फिडेंस हो तो इस लेवल का कि वो जान चुके थे उनके बल्ले को स्पर्श करके गई है। तो अब मिलेंगे 4 और जबरदस्त स्ट्रोक का इस चौके की मदद से स्कोरबोर्ड हिलता हुआ 30 रनों के लिए। 2 गेंदें बाकी, अब इस 2 गेंदों में फिर 2 बड़े स्ट्रोक। देखिए कैलाश चौधरी ये आउट ऑफ सिलेबस रहेंगे साइग्रुपा टीम के लिए, पढ़ाई करी थी उन्होंने रामा मानवर और मयूर वाक्षे भावड़े के लिए, बट अब आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन को आकर रुका हुआ है, बीच में कांटा बन के अड़ा हुआ है। तो वो खिलाड़ी है कैलाश चौधरी। जरूर जरूर जिस हिसाब से कैलाश पर्वत की ऊंचाई है उसी ऊंचाइयों के साथ यहां पर बल्लेबाजी की जा रही है मैदान के ऊपर। कैलाश चौधरी फिर एक बार उसी दिशा में और इस बीच मिलेंगे 6। बाउंड्री से भर गया मन कैलाश जो कि अब यहां पर तारे की गिनती करवा रहे हैं गेंदबाज के ऊपर। हावी हो चुके हैं दोस्तों, पूरी तरीके से हावी। तारामंडल में जाती हुई गेंद, अब आखिरी गेंद शेष। 36 रन, बल्लेबाजी लाजवाब, जबरदस्त। जैसे हमने बताया था ये आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन हमें भी स्कूल टाइम में बहुत परेशान करते थे और अब यहां पर इस मैदान पर साइग्रुपा टीम को बहुत परेशान कर रहे हैं क्योंकि इन्होंने पढ़ाई जरूर की थी किसी और बल्लेबाज की, बट इस बल्लेबाज ने दिल जीत के रख दिया। इस बीच टैप करते जोर से खिलाड़ी वहां पर तैनात, एक चुराया, थोड़ी और अच्छी रनिंग बिटवीन द विकेट दिखानी होगी। 2 की मांग है और यहां पर गलती, एक छोटा फंबल, जरूर 2 से यहां पर इजाफा हो चुका है स्कोरबोर्ड में। 38 रन बनाकर 39 रनों का टारगेट सेट किया सुपर डीजी माउली ने। तो बहुत ही अच्छी बल्लेबाजी रही मैं कहना चाहूंगा कैलाश चौधरी की। देखिए टीम पूरी तरीके से आधे से ज्यादा पूरी रीढ़ की हड्डी टूट चुकी थी, बट आखिरी समय में सांस भर के जो खेल और दमखम दिखाया कैलाश चौधरी ने, काबिले तारीफ है। तो जरूर जरूर जना कद बड़ा न पद बड़ा, जो मुश्किल में खड़ा वो सबसे बड़ा। और हम देख पाएंगे मैदान पर मुश्किल में डटे रहे कैलाश चौधरी और क्या लाजवाब प्रदर्शन दिखाया बल्लेबाजी का। तो चलिए इस बीच सुपर डीजी माउली की टीम के कप्तान से निवेदन करता हूं अपने 11 धुरंधरों को जल्द से जल्द मैदान पर तैनात करना है। 20 मिनट का जो इनिंग, जैसे कि हमने यहाँ पे 3:25 को खेल शुरुआत करी थी और पहली इनिंग 3:48 को कंप्लीट हुई, तो जरूर 20 मिनट के अंदर अंदर हमने देखा कि ये लगभग 20 मिनट के आसपास ये खेल, पहला इनिंग का ये खेल समाप्त हुआ। बट अब मैं निवेदन करना चाहूंगा कि एक टाइमिंग को रिस्पेक्ट करते हुए हमें आगे बढ़ना है, तो टाइमली मैनर्स के बीच में क्रिकेट की इनिंग समाप्त हो। मैं निवेदन करना चाहूंगा कि साइग्रुपा अपने ओपनिंग प्लेयर्स को भी जल्द से जल्द मैदान पर भेजे। एक तरफ हम देख पाएंगे सुपर डीजी माउली के सारे धुरंधर मैदान पर आते हुए। तो जरूर इस बीच माइक में होंगी थोड़ी चेंजेस हम सबके गुरुवारी। मैं कहना चाहूंगा प्रवीण साहब से, प्रवीण सर जो कि हमारे बीच यहाँ पर मौजूद है, उनकी अगला इनिंग का आंखों देखा हाल प्रवीण सर की आवाज में।
थैंक यू डीजे। बाबा अगर आपका सहारा न होता तो सुंदर संसार हमारा न होता, तूफानों की तबाही में गुम हो जाते अगर सर पे हाथ तुम्हारा न होता। ओम साई राम। साईं बाबा का ये सुंदर गीत हमने डीजे के माध्यम से सुना। धन्यवाद। डीजे अप्रेदी हमारे साथ जुड़ चुके हैं, आपलं देखील मनापूर्वक आणि हार्दिक स्वागत। त्याचबरोबर मंचावरती उपस्थित तमाम मान्यवर अतिथी, क्रीडारसिक आणि क्रिकेट खेळाडूंचा मी प्रवीण अर्जुने मनापूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत करतो। आपण पाहत आहोत जय मल्हार फोर्स फिटनेस क्रिकेट क्लब कळंबोली आयोजित फोर्स फिटनेस चषक 2023 एक अप्रतिम आणि भव्य दिव्य दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा। बरेचसे वैशिष्ट्य याही स्पर्धांचे राहिलेत आणि खास करून विशेष आकर्षण जर आपण पाहिलं तर प्रत्येक खेळाडूला दिलं जाणारं मॅन ऑफ द मॅच स्वरूपातील चांदीचं नाणं। वा बऱ्याचशा स्पर्धा आल्या, बऱ्याचशा संकल्पना आल्या, बऱ्याचशा स्पर्धांमध्ये त्या संकल्पना आखल्या गेल्या। या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूला मात्र फोर्स फिटनेस जिम यांचा 1 इयर फ्री मेंबरशिप देखील या ठिकाणी दिली जाणार आहे। आणखीन एक मी म्हणेन की सुंदर संकल्पना, चेंडूची मागणी केली जाते। आयोजकांना विनंती, चेंडू पुरवायचे आहेत मैदानावर। आमचे सन्माननीय पाहुणे देखील या स्पर्धांचा मनमुराद आनंद लुटताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात। खरं तर पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला, एकूण धावा धावफलकावरती आल्यात। अनिलजी मोरे आमच्यापर्यंत माहिती देतील। 38 धावा 39 धावांचं लक्ष आहे। सामना 4 षटकांचा आहे। पण कैलास चौधरीच्या बॅटमधनं आपल्याला मोठमोठ्या फटक्यांची आतषबाजी जरूर पाहायला मिळाली। खरं पाहता एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू आहे। ज्यावेळेला क्रिकेटिंग करिअरची सुरुवात केली, एक वेगवान गोलंदाज कळंबोली एक्सप्रेस म्हणून या खेळाडूने आपली एक वेगळी छाप निर्माण केली। त्यानंतर मात्र थोडासा वैयक्तिक इंजरीशी झगडताना हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला आणि परिणामी त्यानं आपल्या गोलंदाजीमध्ये धार कमी न करता गोलंदाजीतील वेग कमी केला। धारदार अचूकता त्याच प्रकारची पाहायला मिळाली। एक वेळ असा आला, एक काळ असा देखील आला की जिथे असं चर्चा सुरू झाली की कदाचित कैलास चौधरीचा खेळ संपला की काय, परंतु विपरीत परिस्थितीमध्ये 38 रन्स आहेत, 39 टू विन। आणि चर्चेला उदाहरण आलं की कदाचित कैलास चौधरीचा खेळ संपला की काय, कारण इंजरीशी झगडतोय, फॉर्म मध्ये नाही आहे। परंतु असं म्हटलं जातं ना मित्रांनो, फॉर्म इज अ टेम्पररी बट क्लास इज अ परमनंट। या खेळाडूला आपला खेळाचा दर्जा काय, आपली गुणवत्ता काय हे मात्र ज्या ज्या वेळेला गरज होती संघाला त्या त्या वेळेला दाखवून दिली। आणि मगाशी जसं राजन देखील म्हणाला की न पद बडा ना कद बडा, जो मुश्किल में खडा वही सबसे बडा। आणि आज मात्र संघ अडचणीमध्ये होता। या खेळाडूंना एखाद्या चट्टानप्रमाणे मैदानावरती उभा राहिला, फक्त उभा राहिला नाही तर संघाला एका सन्मानजनक स्थितीमध्ये घेऊन गेला। परंतु साईकृपा संघाला विसरून चालणार नाही या मित्रांनो। युवा गुणवत्ता या संघामध्ये देखील आहे, अनुभव या संघामध्ये देखील आहे। 3 असे आधारस्तंभ आपण पाहिले ज्याच्यामध्ये विष्णू बेचुकले आहेत, देवा चव्हाण आहेत, अभिनंदन केविन आहेत। हे 3 असे खेळाडू आहेत की ज्यांच्याकडे अनुभव आहे, गुणवत्ता आहे। आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर रितेश हा खेळाडू आहे या संघामध्ये, अर्थातच सागर सारखा एक युवा खेळाडू या संघामध्ये। तर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आमचे हरेश भाई देखील आमच्या समेत जोडले गेलेत, हेमंत भाई। तर यांच्या माध्यमातून सलग 3 षटकारांसाठी विष्णू बिचुकले यांच्यासाठी मात्र 1000 रुपयांचं पारितोषिक आहे। आणि त्याचबरोबर तुषारजी पाटील साहेब, ऍडव्होकेट तुषारजी पाटील साहेब यांच्याकडनं देखील 2000 रुपयांचं पारितोषिक आहे। पहा खेळाडूवरती असणारा विश्वास आणि त्यानंतर मात्र कव्हर आणि मिड ऑफच्या मधून कमालीचं टायमिंग, या युवा गुणवत्तेची आपण गोष्ट करत होतो। आणि चेंडूची मारेशा पार चौकार। तर नक्कीच या ठिकाणी मी म्हणेन की आमच्या मान्यवरांच्या माध्यमातून लावले गेलेल्या पारितोषिकांचं हे रिफ्लेक्शन आहे की काय, कारण युवा फलंदाज देखील म्हणते की होय माझ्यामध्ये देखील गुणवत्ता आहे आणि मी देखील या मैदानावरती चांगला खेळ करू शकतो। या स्वप्नील जाधव यांनी मात्र बाबूसाठी पारितोषिक लावलंय, सलग 3 षटकारांना 1000 रुपयांचं पारितोषिक। तर विष्णू बिचुकलेसाठी मात्र 3 षटकारांसाठी
तब्बल 3000 रुपयाचा पारितोषिक. यावेळेला जमिनीलगतचा फटका, बॉलर्स बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. गुणवत्ता गोलंदाजीमध्ये देखील आहे. बस 6 धावा धावफलकावरती आल्यात. विथ दी सिंगल स्कोर मूव्ज ऑन टू 6. 6 धावा धावफलकावरती आल्यात आणि विजयासाठी लक्ष्य मात्र गाठायचंय 39 धावांचा. म्हणजे अजूनही 33 धावांची गरज आहे. 2 मोठे फटके सामन्यामध्ये तुम्हाला बॅक ऑन ट्रॅक आणू शकतात आणि ती गुणवत्ता विष्णू बेचुकलेमध्ये आहे. आणि म्हणूनच तर आमच्या सन्माननीय पाहुण्यांनी मात्र पारितोषिक या ठिकाणी लावलंय. या स्पर्धेचे सर्व प्रमुख आयोजक आदरणीय ॲडव्होकेट तुषारजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून 3 षटकार 2000 रुपये आणि हेमंतबाई चौधरी यांच्याकडनं मात्र सलग 3 षटकारांसाठी 1000. यावेळेला अंतर गाठण्याऐवजी गाठली जाते उंची. क्षेत्ररक्षक येतोय झेल खाली आणि कंप्लीट केला जातोय जबरदस्त झेल. रोशन तर या ठिकाणी मात्र विकेट गमावली जाते. विष्णू बेचुकले आम्ही मगाशी देखील म्हटलं की साईकृपा संघाचा हा प्रमुख आधारस्तंभ आहे. पहिलं बुरुज ढासळलंय. पहिला फलंदाज तंबूच्या आश्रयाला गेलाय आणि इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नवका फलंदाज आणखीन एक युवा फलंदाज ऋषीवरती मात्र दर्शवला जाते विश्वास. ऋषी आहे, सागर आहे, त्यानंतर बाबू अजूनही मैदानामध्ये आहे. हे युवा खेळाडू आहेत ज्यांच्यामध्ये गुणवत्ता आहे. आणि त्यानंतर अभिनंदन केविन. आम्ही साईकृपा संघाचा ज्या वेळेला उल्लेख करतो त्यावेळेला अभिनंदनचा खेळ, कारण तो क्लास तो दर्जा त्या खेळाकडे आहे. जरूर यावर्षी क्रिकेट हंगामामध्ये तितकासे चमकदार कामगिरी करू शकला नाही, परंतु या खेळाडूमध्ये देखील ते पोटेन्शियल ती गुणवत्ता नक्कीच पाहायला मिळते. यावेळेला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, 2 क्षेत्ररक्षकांमध्ये मिसकम्युनिकेशन आहे आणि इथे मात्र गजानन सांगतोय की इट इज माय कॅच, हा माझा झेल होता आणि सूरजकडनं मात्र चूक होते. झेल सुटलाय. बाबू सारख्या फलंदाजाला जीवनदान मिळाले आणि या जीवनदानाचा कितपत फायदा उचलला जाणार. 1 टू गो. शेवटची डिलिव्हरी या ठिकाणी, शेवटचा चेंडू डिलिव्हर्ड करण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. 1 बिग हिट विल मेक द डिफरन्स. या ठिकाणी एक मोठा फटका येणं गरजेचं आहे आणि फलंदाज ऋषी स्टान्स जर आपण पाहिला तर मिड विकेट, स्क्वेअर लेग, फाईन लेग या झोनला टार्गेट करण्याचा मानस, त्या प्रकारचा स्टान्स मैदानावरती. आणि जर का चेंडू मिडल किंवा लेग स्टिक वरती भरकटला गेला तर मात्र मोठा फटका नक्कीच फलंदाजच्या बॅट मधून येईल. परंतु कैलास चौधरी कसलेला गोलंदाजा मित्रांनो, शॉट ऑफ गुडलेन स्पॉट वरून चेंडूला दिली गेली उसळी, सरळ चेंडू जाऊन विसालाय यष्टी रक्षकाच्या हातात. अंतिम चेंडू फेकला जातोय निर्धाव. षटक समाप्त होतंय पहिलं आणि धावफलकावरती मात्र धावा येत आहेत. 1 गडी बाद 7 धावा. विष्णू बेचुकला बाद झाल्यानंतर फक्त 1 धाव धावफलकावरती आले. 6 या धावसंख्येवरती पहिला फलंदाज गमावला आणि त्यानंतर मात्र उर्वरित 3 चेंडू मध्ये 2 निर्धाव चेंडू आणि 1 धाव आली आहे. इक्वेशन जर पाहिलं तर अजूनही येणारे 18 चेंडू आणि 32 धावांची गरज. 18 चेंडू 32 धावा, 10.66. पहा, तुम्हाला प्रत्येक 6 चेंडू मागे 10 धावा उभारायचे. हे लक्ष्य, हे उद्दिष्ट, हे टार्गेट डोळ्यासमोर ठेवा आणि त्यानुसार मैदानावरती आखणी करा. लक्ष्य 3 षटक 32 धावा पाहाल तर तुम्हाला मोठं दिसेल. लक्ष्य 6 चेंडू 10 धावा डोळ्यासमोर ठेवाल तर फक्त 4चा डिफरन्स तुमच्या समोर असेल. म्हणजे टप्प्याटप्प्याने जर तुम्ही हा धावसंख्येचा आलेख गाठण्याचा प्रयत्न केलात तर ते तुमच्यासाठी सोयीस्कर असू शकतं. पारितोषिकांची खैरात या ठिकाणी अजूनही चालू आहे, कारण स्वप्नील जाधव यांच्याकडून सलग 3 षटकारांसाठी बाबूला मात्र 1000 रुपयाचा पारितोषिक. अगेन्स्ट द विंड हा फटका खेळावा लागेल. वन ऑफ द मोस्ट एक्सपिरियन्स गोलंदाज यावेळेला मात्र गोलंदाजी करत असताना विक्रम पवार. जमीनलगतच्या फटक्याने देखील तुम्हाला 2 धावा मिळू शकतात. मग चेंडू हवेमध्ये खेळण्याची गरज काय, कारण टेक्निकली जर तुम्ही क्रिकेट मैदानावरती खेळलात तर याच वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये आपण 4 षटकात 54 धावा चेस होताना पाहिल्यात, ज्यामध्ये फक्त 1 चौकार आहे आणि तो विक्रम शिवसंभव संघाने याच मैदानावरती केला होता. त्यामुळे धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो.
फरक फक्त एवढा आहे की तुम्ही तो चेस कशा पद्धतीने मैदानावरती करता. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करा, जास्त धोके पत्करू नका, चेंडू जमिनीलगत ठेवण्याचा प्रयत्न करा. यावेळेला मात्र कमालीचं एक्झिक्युशन आहे, इनोव्हेटिव्ह फटका आणि चेंडू मात्र थांबणार नाहीये. गोळीच्या वेगानं सीमारेषा पार, चौकार. मात्र याला म्हणतात मिनिमम एफर्ट मॅक्झिमम रिझल्ट. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे मात्र या युवा फलंदाजांना दाखवून दिले. विक्रम पवार सारख्या अनुभवी गोलंदाजाला देखील प्रेशर मध्ये आणण्याचं काम केलंय. दॅट इज व्हॉट कॉल्ड प्रेशर. पहा तुम्ही उजव्या हातानं ओव्हर द विकेट मारा सुरू केला. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या, दुसऱ्या चेंडूवर चौकार आला. दबाव गोलंदाजावर पाहायला मिळाला. गोलंदाज राऊंड द विकेट आला आणि पहिला चेंडू अवांतर फेकला. आतापर्यंत चेंडू फेकले 2 धावा खर्च केल्या, त्या 7 धावा. यावेळेला पॉइंट रिझन मध्ये चेंडू वळवला आहे. 1+ धावा धावफलकावरती येणं अपेक्षित आहे आणि दुसरी धाव देखील लीलया पूर्ण केली गेली. पहा मी सुरुवातीला म्हटलं होतं की प्रत्येक 6 चेंडू मागे तुम्हाला 10 धावा उभारायचे आहेत. इथं 3 चेंडू झालेत आणि 9 धावा धावफलकावरती आल्यात. त्यामुळे हे उद्दिष्ट, हे लक्ष्य गाठलं जाऊ शकतं. फक्त गरज आहे प्रॉपर प्लॅनिंगची आणि ते प्लॅनिंग या 2 युवा खेळाडूंचं यावेळेस मात्र आपल्याला मैदानावर पाहायला मिळते. आवश्यकता काय, जर या प्रकारे 10 धावा धावफलकावर येत असतील आणि अजूनही या षटकातील 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे, म्हणजे इथून पुढे येणाऱ्या धावा या प्लस पॉइंट असतील, ज्या पुढील षटकामध्ये कमी तुम्हाला कराव्या लागतील. ही क्रिकेट खेळण्याची खरी पद्धती आहे मित्रांनो. परंतु सध्याचं क्रिकेट फास्ट आहे. प्रत्येक खेळाडूला असं वाटतं की आल्यानंतर मोठे फटके खेळले म्हणजे क्रीडा रसिकांच्या मनावरती आपण अधिराज्य गाजवतो. चौकार षटकार मारणे म्हणजे क्रिकेट आहे. हे थोडंसं क्रिकेटचं वेगळं स्वरूप आपल्याला सध्या पाहायला मिळते. पण अजूनही आपण पाहिलं जे यंगस्टर क्रिकेटर आहेत त्यांनी लक्ष द्या मित्रांनो. हा सामना पहा. या सामन्यामध्ये शिकण्यासारखं बरंच काही आहे. कारण एकही मोठा फटका न खेळता 4 चेंडूमध्ये तब्बल 11 धावा आतापर्यंत उभारल्या गेल्या. एक मूर्तिमंत उदाहरण आहे. आक्रमकतेपेक्षा म्हणजे ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ या 2 खेळाडूंनी इथे मात्र दाखवून दिलंय. संघाची एकूण धावा संख्या धावफलकावर 18 रन्स, 18 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 7 धावा होत्या. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 11 धावा धावफलकावरती आल्यात आणि इथून शेवटच्या चेंडूवरती येणाऱ्या धावा या प्लस पॉइंट असणार आहे. तिथे मात्र एरियली जाण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक जेलच्या खाली आणि फलंदाज बाद. ते मध्ये ढकलणं. दुसरा फलंदाज या ठिकाणी गमावला गेलाय. साईकृपा स्पोर्ट्स क्लब कळंबोली विरुद्ध सुपर डीजी माऊली स्पोर्ट्स कळंबोली या 2 संघादरम्यानची लढत आपण मैदानावरती पाहतोय. इक्वेशन जर पाहिलं अजूनही येणारे 13 चेंडू आणि 19 धावांची गरज व 13 चेंडू 19 धावा. फाईन लेग 38 सर्कलला, थर्ड मॅन 38 सर्कलला, पॉइंट 38 सर्कलला, 11 आल्या. 18 धावा झाल्यात. 18 रन्स ऑन द बोर्ड. 20 पाहिजे असतील. मग 21 पाहिजेत ना. 21 पाहिजेत. येस, थोडंसं करेक्शन आहे. येस पहा हे आहे मित्रांनो कॅल्क्युलेशन्स. कारण खेळाडू देखील मैदानावरती फक्त खेळ पाहत नाहीये, तर इथे मात्र पंचाने बाद करार केलाय. कदाचित यष्ट्यानं स्पर्श करून गेला होता चेंडू. येस, देवाच्या पटकन लक्षात आलं नाहीये. ते पॉपिंग क्रीजच्या बाहेर होता त्यावेळेला मात्र यष्ट्यांना स्पर्श करून हा चेंडू गेला.
धावबादच्या स्वरूपामध्ये कदाचित हा फलंदाज बाद असेल. पण शेवटच्या 2 चेंडूवरती कमबॅक करवून दिलाय. गरज नव्हती. 4 चेंडूमध्ये 11 धावा आल्या होत्या आणि एरियली जाण्याचा निर्णय घेतला बाबूनं. आपली विकेट गमावली आणि त्यानंतर देवा देखील बॅक टू द पॅव्हिलियन आपल्याला पाहायला मिळाला. परंतु अजूनही येणारे 12 चेंडू आणि 21 धावांची गरज. तर चला 12 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. थोडंसं स्पीडअप करायचं मित्रांनो. दोन्ही संघातील खेळाडूंना विनंती आहे. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अभिनंदन केविन मैदानाच्या आतमध्ये. मित्रांनो यावर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये फारशी चमकदार कामगिरी करू शकला नाहीये. परंतु हा सामना जिंकून जर आपल्या संघाला सेमीमध्ये आणलं तर मात्र मी म्हणेन की अभिनंदनसाठी या वर्षातील ही सर्वोत्तम कामगिरी असेल, नो डाऊट. आणि या खेळाडूचा खेळ आम्ही खूप जवळून पाहिलाय. अगदी क्रिकेटिंग करिअरच्या सुरुवातीपासून आम्ही या खेळाडूला पाहतोय आणि गुणवत्ता या खेळाडूमध्ये आहे, नो डाऊट. अलॉंग द कार्पेट फटके खेळणे, गॅपमध्ये चेंडू ढकलणे आणि त्याचबरोबर आक्रमक फलंदाजी करणे, या सर्व गुणवत्ता अभिनंदन केविनमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. अभिनंदन मैदानाच्या आतमध्ये आहे आणि इथून मात्र अभिनंदनचा खेळ कशा पद्धतीने मैदानावरती पाहायला मिळणार. कारण असं म्हटलं जातं ना की एक खेळी तुमच्या बॅटमधली तुमच्या संघासाठी खूप महत्वाची आणि उपयुक्त असते. यावेळेला हलक्या हाताने चेंडू तटवला गेलाय. मी म्हणेन की एरियली जाण्याचा बाबूचा जो निर्णय होता तो कुठेतरी अंगलट आल्याची चिन्ह आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली. पहिल्या सामन्यामध्ये देखील असंच काहीसं चित्र आपल्याला पाहायला मिळालं होतं. सुपरडीची माऊली संघ जिथे सामना फसला होता, 12 चेंडू 17 धावांची गरज होती प्रतिस्पर्धी संघाला आणि तिथे कैलासनं विकेट हॅट्रिक घेत त्या सामन्यामध्ये दणदणीत पुनरागमन केलं. दुसऱ्या सामन्यामध्ये देखील असंच काहीसं चित्र आपल्याला पाहायला मिळालं आणि तिथून देखील सुपरडीची माऊली संघानं मात्र कमबॅक करणारी गोलंदाजी ही नक्कीच मैदानावरती दाखवली, ज्यामध्ये मयूरच्या बॅटमधनं आलेल्या धावा या निर्णायक ठरल्या. आणि या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर आता इक्वेशन शिल्लक आहे. धावफलकावरती धावा आल्यात एकूण 20 धावा, म्हणजे येणारे 11 चेंडू आणि 19 धावा झाल्यात धावफलकावर, म्हणजे 20 धावांची अजूनही गरज. यावेळेला फटका सजवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जोपर्यंत चेंडूवर येतील चेंडू अडवला जाईल. 2 धावा मात्र धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळाल्यात. थोडंसं खराब क्रिकेट आहे, चेंडूकडे पाहत राहिलाय अभिनंदन आणि त्याचाच परिणाम आहे की जिथे 3 धावा असायला हव्या होत्या, 1 शॉट आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. कारण 3 धावा होणं गरजेचं होतं, परंतु धावा आल्यात फक्त 2. हे एक धावेचं जे कॅल्क्युलेशन आहे ना येणाऱ्या कालावधीमध्ये खूप महत्वाचं ठरतं. कारण याच मैदानावरती एका धावेनं हरणारे संघ देखील आम्ही पाहिलेत. हिटिंग झोन आहे उजव्या हाताच्या फलंदाजासाठी आणि त्याचा फायदा, त्याचा बेनिफिट अभिनंदन सारखा खेळाडू नक्कीच उचलू शकतो. यावेळेला थोडासा फटका फसला आहे, परंतु सेफ लँडिंग आहे. रामदास महानवर चेंडूपासून थोडासा दूर जाताना पाहायला मिळतात आणि चांगला निर्णय आहे, कारण चेंडू अडवण्याला प्राथमिकता दिली आहे. इथून चूक होईल असं कोणतंही पाऊल उचलायचं नाहीये, कारण क्रिकेटच्या परिभाषेमध्ये चुकीला माफी नाहीये. 9 चेंडू आणि 17 धावांची गरज. चेंडू आणि धावांमध्ये 8चं अंतर, 9चं अंतर अजूनही आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु हे 9चं अंतर कव्हर केलं जाऊ शकतं. युवा फलंदाज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ऋषी आहे. वाऱ्याचा ओघ देखील प्रचंड वेगानं वारे मैदानावरती वाहत आहेत आणि एक आवाज सातत्यानं आपल्याला मैदानावरती दुमदुमताना पाहायला मिळतो, तो म्हणजे यष्टीरक्षकाचा, जो आपल्या खेळाडूंना ऑन द टोस ठेवण्याचं काम करतोय. ब्लाइंड शॉट खेळून तुम्हाला चालणार नाहीये. डोळे बंद करणं आणि जोरकस फटका खेळणं, दॅट इज नॉट अ क्रिकेट. चेंडूची लाईन पहा, बाउन्स पहा, रिलीज पॉईंट पहा आणि त्यानंतर मात्र शॉट सिलेक्शन करा. चेंडूच्या मेरिट प्रमाणे फलंदाजी करणं ही संघासाठी उपयुक्त ठरू शकतं. अगदी कव्हर्समधून देखील चेंडू सीमारेषेच्या पार धाडला जाऊ शकतो, परंतु तोच चेंडू जर तुम्ही मिड विकेटला लपेटण्याचा प्रयत्न कराल तर मात्र तुमच्या हाती ही केवळ निराशा लागणार आहे. यावेळेला शफल केलाय, चांगला चेंडू होता
एक धाव घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न नक्की होणार. थोडंसं मी म्हणेन की जजमेंट चुकलंय. क्षेत्ररक्षकाचा स्वतः गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये होता आणि 2 धावा मात्र धावफलकावरती नक्कीच अंकित केल्या गेल्यात. पण शेवटच्या षटकामध्ये 12, 14, 15 या धावा उभारल्या जाऊ शकतात. एक आउटसाइड चान्स क्रिएट केला जाऊ शकतो. त्यामुळे असं नाहीये की या षटकामध्ये धावा आल्या नाही म्हणजे सामना तुमच्या हातातून गेला. अगदी शेवटच्या षटकापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत देखील सामन्यामध्ये तुम्ही फाईट बॅक करू शकता. एकूण धावा 24, 24. अजूनही 15 धावांची गरज आहे. 39चं टार्गेट आहे. एक मोठा फटका, 1 बिग हिट विल मेक द डिफरन्स. आणि तो मोठा फटका कधी येणार आतुरतेने वाट पाहिली जाते. मोठ्या फटक्याची इथे मात्र फटका फसला आहे आणि पाहूया इथे निर्णय चुकलाय की काय. फलंदाज दुसरी धाव घेण्याचा मोह आवरता आला नाहीये आणि आणखीन एक फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. आणखीन एक फलंदाज इथे मात्र गमावला जातोय. एकूण धावांचा विचार करता धावफलकावरती धावा मात्र आहेत 25 धावा, 25 रन्स ऑन द बोर्ड. अजूनही 6 चेंडू आणि 14 धावांची गरज. नाणेफेकीचा कौल जर आपण पाहिलं तर साईकृपा संघाच्या बाजूने आहे. त्यामुळे 13 धावा देखील या सामन्यामध्ये पुरेशा ठरू शकतात. परंतु त्या 13 धावा चॅलेंज असणार आहे. अभिनंदन केविन. मी म्हणेन या वर्षाच्या क्रिकेट हंगामामध्ये फारशी चमकदार कामगिरी करू शकला नाही, परंतु एक संधी आली आहे, नामी संधी आपल्या संघासाठी काहीतरी करून दाखवण्याची आणि ती संधी मात्र इथे ग्रॅब केली जाणार का. अभिनंदन. पहिला चेंडू सन्मान दिलाय चेंडूला आणि गोलंदाजाचं देखील या ठिकाणी कौतुक करावं लागेल. चला एक विशेष निवेदन आहे. रॉयल स्पोर्ट्स कळंबोली संघाचा संघनायक, रॉयल स्पोर्ट्स कळंबोली संघाचा संघनायक आपण टॉस साठी यायचं आहे. सेमीफायनलची लढत असेल मित्रांनो. रॉयल स्पोर्ट्स कळंबोली संघाचा संघनायक आपण या ठिकाणी संपर्क करायचा आहे. मैदानावर सुरू असलेल्या सामन्यातील विजेता संघ आणि रॉयल स्पोर्ट्स यांच्यामध्ये मात्र आजच्या दिवसातील या स्पर्धेची दुसरी आणि आजच्या दिवसातील देखील दुसरी सेमीफायनलची लढत, कारण कालचा सामना पेंडिंग होता जो आज सकाळच्या सत्रामध्ये खेळवला गेला, जिथे आयोजक संघ अर्थात जय मल्हार फोर्स फिटनेस संघ मात्र या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये दाखल झाला. 5 चेंडू 13 धावांची अजूनही गरज आणि मैदानाच्या आतमध्ये फलंदाज सागर मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला स्लॉट मध्ये चेंडू सापडलाय का क्षेत्ररक्षक, झेल मात्र बाबूकडनं सुटलाय आणि परिणाम 2 धावा इथे मात्र नक्कीच धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. या 2 धाब्यांच्या बरोबरीनं संघाची एकूण धावसंख्या 28. इक्वेशन मात्र बदललं जाते. येणारे 4 चेंडू आणि 11 धावांची गरज. तर रोशन साठी मात्र सुवर्ण संधी आहे. विकेट हॅट्रिक साठी तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक राहुलजी कापसे साहेबांच्या माध्यमातून. यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न होता सागरकडनं, मात्र या ठिकाणी चेंडू मिस झालाय. पण चेंडू मिस करण्याची ही वेळ नाहीये. किमान 1 धाव तरी धावफलकावरती येणं अपेक्षित होतं, परंतु सागर डावखुरे हाताचा फलंदाज आहे. ऍडव्हान्टेज आहे, वाऱ्याचा ओघ देखील आहे आणि इक्वेशन जर आपण पाहिलं तर आता मात्र 3 चेंडू आणि 11 धावांची गरज. 1 बिग हिट सामन्यामध्ये चुरस निर्माण करू शकते.
आणि तो मोठा फटका यावेळेला मात्र बाबूला बीट करतोय. चेंडू जातोय वन बाउन्स सेंड टू द फेस. 4 धावा चौकार. झाली आहे धावफलकावर 32. येणारे 2 चेंडू आणि 7 धावांची गरज. 6 कंपल्सरी. 2 बॉल 7 रन. फर्स्ट सागर यावेळेस फ्लेमिंग या नावाने देखील ओळखला जातो हा फलंदाज. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या खेळाडूमध्ये ती गुणवत्ता आहे मित्रांनो. 2 चेंडू 7 धावांची गरज. सामना रंगतदार स्थितीमध्ये आलाय. प्रेशर आता मात्र बॉडी लँग्वेज जर आपण पाहिले गोलंदाज देखील थोडासा थांबतोय, वेळ घेतोय. आणि जो निर्णय घेतला होता सागरने स्वतःच्या फलंदाजीवरती विश्वास दर्शवला होता. अभिनंदनला त्यानं नकार दिला होता आणि चौकार आल्यानंतर मात्र कुठेतरी तो आत्मविश्वास आपल्याला पाहायला मिळाला. हरकत नाहीये, अजून एक संधी आहे. 1 चेंडू 7 धावांची गरज. 6 धावा जरी आल्या तरी देखील नाणेफेकीच्या बळावरती हा सामना साईकृपा संघ जिंकू शकतो. 1 चेंडू आणि 6 धावा मित्रांनो. साईकृपा नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अशा प्रकारचे सामने मात्र उत्कंठावर्धक. तर षटकार लगावला तर हेमंतभाई चौधरी यांच्याकडनं मात्र रोख रक्कम 500 रुपयाचा पारितोषिक आहे. आणि सामना जिंकला सुपर डीजी संघानं तर मात्र रोशनसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. राहुलजी कापसे साहेब छत्रपती शासन यांच्या माध्यमातून. नक्कीच आता चुरस मैदानावरती पाहायला मिळते. षटकार येणार की डॉट बॉल. फलंदाज तुमचं सर्व गुण कौशल्य पणाला लावा. आणि इथे मात्र रोशन गुणवत्ता युवा खेळाडूची. इट्स यंग टॅलेंट वर्सेस यंग टॅलेंट. तर चला रॉयल स्पोर्ट्स आणि सुपर डीजी मावली. हार्ड लक साईकृपा. प्रयत्न खूप चांगला होता. तर चला सुपर डीजी मावली संघाचा संघनायक आणि त्याचबरोबर रॉयल स्पोर्ट्स कळंबोली. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच आपण जाऊया. नो डाऊट कैलास चौधरी. चला कैलास आपण देखील यायचं मॅन ऑफ द मॅच आपलं. आणि त्याचबरोबर टॉस साठी संघनायक विक्रमजी पवार.